नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काही दिवस आपले ब्लॉग येत नाहीत. तब्येत बरी नसल्याकारणाने ब्लॉग शूट करणं होत नाही आहे. तर आज शुक्रवार सकाळीच उठले. चतुर्थी असली तरी बायकांच्या मागची कामं काही संपत नाहीत. भाकरी करण्याचं काम रोजचंच आहे आपलं. तर सकाळी उठल्या माझा उपास असला तरी बाकीच्यांचा उपास नाही आहे, त्याच्यामुळे भाकरी करून घ्यायला लागतील. भाकरीची उकड वगैरे घेतली. आमच्या इकडे जास्त कोणी पोळ्या खात नाहीत, त्याच्यामुळे रोज नाश्ता म्हणा, सकाळी उठल्या सगळ्यांना भाकरी खायला लागते. चैतन्याच्या टिफिनलासुद्धा भाकरीच असते. त्याच्यामुळे अशा प्रकारे उकड घेऊन लाटून मी भाकरी बनवते. अशा भाकरी लाटून घेतलेली आहे. थोडंसं पीठ लावून लाटून घ्या. त्याच्यानंतर लाटलेल्या जी भाकरी आहे त्याला थोडासा असा पाण्याचा हात लावायचा आहे आणि मग तव्यावर भाकरी हे करायची आणि मग वरूनसुद्धा पाण्याचा हात फिरवायचा आहे. अशा प्रकारे भाकरी झालेल्या आहेत. कशा केल्यात भाकरी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर दुपारी चैतन्याला भूक लागली होती, त्याच्यामुळे काय करायचं तर बिस्किट शेवपुरी स्नॅक हे आपण आज बनवलेलं आहे. त्याच्यासाठी स्नॅकर्स किंवा मग मोनॅको यापैकी 2 बिस्किटाचा वापर केला तरी चालतो. मुलांना 3 वाजता 4 वाजता खाण्यासाठी करून द्यायचं असेल तर झटकीपट असा बेस्ट ऑप्शन आहे. पोटभरीचं सुद्धा आहे. तर अशा प्रकारे बिस्किटं काढून लावून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, ही डाळ घेतलेली आहे, शेव घेतलेली. तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर तो सुद्धा तुम्ही या बिस्किटवर ठेवून जशी आपण शेवपुरी करतो त्याप्रमाणे आपण बिस्किट चाट हे केलेलं आहे. मुलांना असं बनवून देऊन बघा, मुलं आवडीने खातात. रोज मागतील, पण हे रोज नाही, कधीतरी द्यायला खूप चांगलं आहे. मुलांना जर याच्यावर आवडत असेल तर चिंच गुळाची चटणीसुद्धा घातली तरी छान लागते. पण आपल्याकडे अवेलेबल नसेल तर जे काही अवेलेबल सामान आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे सिंपल आणि पटकन केलं तरी मुलं खातील. वरून मस्तपैकी कोथिंबीर घाला. बघा कसं झालं आहे आपलं बिस्किट चॅट. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका.